नमस्कार. आपली न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आपण आलो आहोत पारधी या ठिकाणी. तथागत फाउंडेशन यांच्या वतीने अत्यंत स्तुत्य असं या ठिकाणी उपक्रम माननीय श्री आनंद राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी करण्यात आला आहे. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो आताच्या सध्या डिजिटल युगामध्ये, धावपळीच्या युगामध्ये आरोग्याचा प्रश्न आणि हा आरोग्य आपला कसं चांगलं राहील त्याबद्दल आरोग्याचं शिबिर या ठिकाणी त्यांनी त्यांच्या आपल्या वाढदिवसानिमित्त तथागत फाउंडेशनच्या वतीने राबवण्यात आले आहेत. या ठिकाणी अत्यंत खूप जनसंख्येने, पंचक्रोशीतील जनसंख्येने आपल्या या शिबिरामध्ये भाग घेतला. आपण त्या तथागत फाउंडेशनचे संस्थापक तसेच ज्यांच्या वाढदिवसानिमित्त हा आजचा कार्यक्रम आपण या ठिकाणी राबवण्यात आला आहे ते म्हणजे आदरणीय मान्य श्री आनंद राऊत सर यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करतो. सर, सर्वप्रथम आपली न्यूज या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि सर्वप्रथम तुम्हाला वाढदिवसानिमित्त सुद्धा आपली न्यूजच्या वतीने खूप खूप साऱ्या मंगलमय शुभेच्छा. धन्यवाद सर. आपण जो आज या ठिकाणी आरोग्य शिबिर संपन्न केलं आहे त्याच्या पाठीमागे काय पार्श्वभूमी? आपण आरोग्य शिबिर जो आयोजित करण्याचं कारण असंच आहे की आपण सामान्य माणसांना पाहिलं असेल की प्रत्येक ठिकाणी कुठल्याही हॉस्पिटलला रक्त पुरवठा मिळत नसतो किंवा आपल्याला आपल्या बॉडीमध्ये काही गोष्टी असतात की आपण चेकअप नसताना सुद्धा आपला डॉक्टर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं जातं. ते एक उद्देश समजलं की पुढे रक्त पुरवठा कमी पडू नये, ते एक आमचं माध्यम आहे. ओके, नक्कीच सर. या ठिकाणी वाढदिवसानिमित्त खूप जण आपापल्या वेगवेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरे करतात, परंतु त्याही अजून द्विगुणी तुम्ही जो या ठिकाणी क्षण आणलेला आहे म्हणजे तथागत फाउंडेशनच्या वतीने हा आरोग्य शिबिर. तर तथागत फाउंडेशन स्थापन करण्यापाठीमागे काय मोठा हेतू होता? तथागत फाउंडेशन स्थापन करण्याचा म्हणजे एक हेतू आहे की एक सामान्य माणसाला एक आधार मिळावा, म्हणजे एक प्रत्येक घरोघरी प्रत्येक माणसाच्या पाठीमागे एक संघटनेप्रमाणे उभं राहावं. आणि ही जी मुलं दिसतात सगळी यांचा खूप या तथागत फाउंडेशनचा खूप मोठा हातभार आहे. त्या मुलांनी सगळ्यांनी मिळून एक संकल्पना आयोजित केली की आपण एक गोरगरिबांच्या पाठीमागे उभं राहावं. त्यांना काय सुविधा, काय त्यांना हेल्प मदत लागेल, काय मदत लागेल त्यांच्या पाठीशी आपण निश्चितपणे उभे राहून त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. नक्कीच. म्हणजे गोरगरिबांच्या समस्येला आता ज्या जीवनघडणीच्या जे काही प्रश्न निर्माण आहेत तर त्या प्रश्नाला तुम्ही वाचा फोडून त्यांना तो योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करत असा तथागत फाउंडेशनचा एक हेतू आहे. आतापर्यंत तथागत फाउंडेशन मध्ये एकूण किती व्हॉलंटियर्स काम करतात? आतापर्यंत मी पाहायला गेलं तर इकडे 50-70 पोरं आहेतच. एवढी पोरं हातभार होतात, निशुल्क आणि सगळे एकत्र आलेत पोरं. आणि हा सगळ्यांचा एक उद्देश आहे की आपण इथल्या आजूबाजूच्या लोकांसोबत हॉस्पिटलाइज असू दे, कुठलंही प्रकरण असू द्या, कुठलंही नगर परिषद प्रकरण असू द्या, सगळ्यांशी पाठीशी उभं राहून त्यांची कामं करून द्यायची, हे फाउंडेशनचं काम आहे. नक्कीच. आज जो या ठिकाणी शिबिर लावण्यात आला आहे त्या शिबिराचं प्रायश्चित किंवा कशा पद्धतीने जरा तुम्ही मला एक्सप्लेन करून सांगा की आतापर्यंत तुम्ही ह्या शिबिरामध्ये कोणकोणत्या पद्धतीने रुग्णांना सेवा देण्याचं काम केलेलं आहे? तर आपण या ठिकाणी बघत आहात की अत्यंत मोठ्या संख्येने हा डॉक्टरांचा या ठिकाणी मोठी टीम आहे आणि डॉक्टर आपापल्या पद्धतीने ह्या ठिकाणी रुग्णांना असेल, पंचक्रोशीत असतील तर सेवा देण्याचं काम करतात. या ठिकाणी आपण बघू शकतात की एक ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांचं बॉडी चेकअपचं काम चालू आहे आणि त्या पद्धतीने त्यांना कोणकोणत्या पद्धतीने आजार असतील, त्यांना त्यांच्या शरीरामध्ये असणारे सिम्पटम्स या ठिकाणी ते डॉक्टर चेकअप करून त्यांना योग्य तो ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करतात. जर डोळ्यांचा या ठिकाणी जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तेही या ठिकाणी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. डिजिटल माध्यमातून ज्या मशिनरी आहेत त्या पद्धतीने त्यांचं डोळ्यांचं चेकअप करून कशा पद्धतीने त्यांना योग्य तो त्यांना उपचार करता येईल या पद्धतीने या ठिकाणी करण्याचा प्रयत्न. ECG पण आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी ECG सुद्धा आपण कॅमेराने बघू शकतात. ओके, म्हणजे या ठिकाणी हृदय विकारांचे जे पण काही असतील प्रॉब्लेम्स या ठिकाणी अशा डिजिटल पद्धतीने ECG सुद्धा चेकअप केलं जातं आणि विविध उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आले आहेत. तसेच आपण पुढे बघूया. अत्यंत तथागत फाउंडेशन यांच्या वतीने अत्यंत स्तुत्य असा हा कार्यक्रम राबवण्यात आला आहे. त्यामध्ये अनेक पंचक्रोशीतील जे काही रुग्ण असतील त्यांना या ठिकाणी निस्वार्थपणे सेवा देण्याचं काम करत आहेत. या ठिकाणी आपण बघू शकतात की अत्यंत सुंदर पद्धतीने तथागत फाउंडेशनचं काम चालू आहे. तसेच या ठिकाणी रक्तदान शिबिर म्हणजे मनुष्याला हितासाठी एक असा उपक्रम आहे, असा अवयवातील एक भाग आहे जो रक्त, आणि हा रक्त आपण कोणत्या ठिकाणी बनवू शकत नाही. त्या रक्ताची सुरुवात आपल्याला मानवी जीवनामध्येच करावं लागतं. तर या ठिकाणी रक्तदानाचा शिबिर जो सर्वात महत्वाचा श्रेष्ठदान ज्याला म्हटलं जातं तो रक्तदानाचा शिबिर सुद्धा या ठिकाणी आयोजित केला आहे. तर मॅडमला विचारू, मॅडम आतापर्यंत किती जणांनी रक्तदान केलेलं आहे? एकूण टोटल आतापर्यंत 20 जणांनी या ठिकाणी रक्तदान देण्याचा प्रयत्न केलेला आहे. रक्तदान देऊन समोरच्या व्यक्तीचं जीवन आणि समोरच्या व्यक्तीचा जीव वाचवण्याचा सर्व